अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। नागाई नगर येथे 2 दिवसीय कबड्डीचे प्रेक्षणीय खुले सामन्याचा उद्घाटन सोहळा संपन्न। राळेगाव तालुक्यातील नागाई नगर येथे जय हिंद क्रीडा मंडळ नागाई नगर द्वारा आयोजित 2 दिवसीय कबड्डीचे दणदणीत सामन्याचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी 2026 ला सायंकाळी 7 वाजता श्यामदादा कोलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत गीताने स्वागत करून उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन सुधीरभाऊ जवादे, रविभाऊ निवल यांचे हस्ते करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून अमृत पाझारे, शेषराव ताजने, गजाननराव पिंपलशेंडे, बबनराव मांडवकर, राजूभाऊ जिकार, देवेंद्र मांडवकर, रमेश आसुटकर, बबनराव चौधरी, खैरकार उपस्थित होते। वडकी प्रतिनिधी विठ्ठल झाडे। एवढा चांगला खेळाचा उत्सव साजरा होत आहे याचा आम्हा सगळ्यांना आनंद होत आहे। कबड्डी हा खेळ म्हणजे इतका मैदानी खेळ आहे की सर्वसाधारण शहरामध्ये हा खेळण्यात जात नाही। पहिले शहरामध्ये कबड्डी खेळला जातो, आता हा कबड्डी खेळ ग्रामीण भागामध्ये आणि विशेषतः थोड्या आदिवासी भागामध्ये अजूनही जिवंत आहे आणि या लोकांनी कबड्डीची संस्कृती जिवंत ठेवलेली आहे। त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो। आणि जसं कबड्डी जिवंत ठेवलेली आहे, कबड्डीचा इतिहास पाहिला तर कबड्डीवर महाराष्ट्राचा अधिकार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये कबड्डीला सुरुवात झालेली आहे। तामिळनाडू या प्रदेशामध्ये सुद्धा कबड्डी चांगल्या पद्धतीने खेळली जाते। त्यांनी दावा केला होता की आमची कबड्डी आहे, परंतु निर्णय झाला की सुरुवात याची महाराष्ट्रातून झाली। त्यामुळे महाराष्ट्राचा मैदानी खेळ आहे।